न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भाजपच्या पंतप्रधानांच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीचा गजर, पालघरच्या प्रश्नांनी पालकमंत्री गणेश नाईक आणि खासदार हेमंत सावरा निरुत्तर। जिल्हा परिषद सभागृहात प्रचाराचा रंग, जनतेच्या प्रश्नांवर भंग। पालघर जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त पत्रकार परिषदेत स्थानिक प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने चर्चांना उधाण आले आहे। या पत्रकार परिषदेला पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित होते। पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि कामगिरीचा आढावा मांडण्यात आला। मात्र पालघर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक विकासकामे, पायाभूत सुविधांची अवस्था, प्रशासनातील अडचणी आणि नागरिकांच्या समस्यांबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले जाते। उपस्थित पत्रकारांच्या मते या प्रश्नांवर स्पष्ट आणि ठोस उत्तरे मिळाली नाहीत। स्थानिक प्रश्नांना बगल देत केवळ कार्यपूर्तीचा गौरव करण्यात आल्याची टीका काही पत्रकार आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, अनधिकृत बांधकामे आणि इतर अनेक प्रश्नांबाबत नागरिकांना ठोस भूमिका अपेक्षित असताना पत्रकार परिषदेत त्यावर सविस्तर चर्चा झाली नसल्याचे बोलले जात आहे। याशिवाय जिल्हा परिषदेसारख्या शासकीय सभागृहात पक्षी स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन झाल्याबाबतही काही स्तरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सरकारी यंत्रणा आणि शासकीय जागांचा वापर राजकीय कार्यक्रमांसाठी कितपत योग्य आहे, याबाबतही चर्चा रंगली आहे। राजकीय नेत्यांनी केवळ यशोगाथा मांडण्यापेक्षा स्थानिक नागरिकांच्या ज्वलत प्रश्नांनाही सामोरे जाऊन उत्तरदायित्व स्वीकारणे आवश्यक असल्याची भावना यानिमित्ताने व्यक्त होत आहे। पालघरच्या जनतेला आजही अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे आणि प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। iNews28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत, पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा, व्यासपीठावरील माझे सर्व सन्माननीय सहकारी आणि जमलेल्या पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाची तिसरी टर्म आणि त्या तिसऱ्या टर्म मध्ये 2 वर्ष म्हणजे एकूण 12 वर्षाची वाटचाल त्यांनी केली आणि आजवरच्या भारताच्या पंतप्रधान म्हणून जे भूतपूर्व पंतप्रधान झाले त्यांच्यापेक्षा अधिक कालखंड त्यांची देशाच्या सेवेमध्ये वाटचाल सुरू राहिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील 12 वर्ष विश्वास, विकास आणि विकसित भारताची वाटचाल याच्यात ऐतिहासिक नेतृत्वाचा टप्पा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 कार्यकाळामध्ये देशाचे नेतृत्व करत सर्वाधिक काल पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलेला आहे। पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवसाचा कार्यकाळ हा भारतीय राजकारणातील महत्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिला जात आहे। या कालखंडाकडे सुशासन, सातत्य, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनविश्वासाचा कालखंड म्हणून पाहिले जात आहे। 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमधून नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला समर्थन दिले आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी NDA आज 22 राज्यांमध्ये जनतेची सेवा करीत आहे। मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे सबका साथ, सबका विकास ते सबका विश्वास, सबका प्रयास या संकल्पनेतून देश प्रगती करीत आहे। गरीब, शेतकरी, युवा, महिला शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे। योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा भर देण्यात आला। लाभार्थी केंद्रित योजनाद्वारे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात आली आहे। सुमारे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आलेले। तिसऱ्या कालखंडातील पहिल्या निर्णयामध्ये PM किसान सन्मान निधीला प्राधान्य देण्यात आले आहे। भारताची आर्थिक झेप, आर्थिक सुधारणा, वित्तीय समावेशन आणि गुंतवणूक वाढ यावर भर देण्यात आले आहे। भारताची अर्थव्यवस्था सुमारे
$2 ट्रिलियन स्तरावरून $4 ट्रिलियन पेक्षा अधिक स्तरावर पोहोचली आहे. भारत जागतिक आर्थिक व्यवस्थेत अधिक प्रभावी भूमिका बजावत असून जगातील 4थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. सुमारे 70 लाख कोटीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे. 38 देशाशी मुक्त व्यापार करार प्रक्रियेला चालना देण्यात आली आहे. उद्योग उत्पादन आत्मनिर्भरतेवर भर आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया आणि उत्पादन प्रोत्साहन योजनाद्वारे उद्योग वाढीला चालना देण्यात आली आहे. उद्योजकता, उत्पादन क्षमता